अगं गंभीर कुठे झाले मी? नाही म्हणजे आमच्यात तसं बोलणं झालं होतं, पण अजून काही ठरलेलं नाहीये. तारीख ठरली की मी तुला नक्की सांगते. हो हो सांगते सांगते. अगं म्हणजे इथल्या मंडळींचा पण कन्व्हिनियन्स बघायला हवा ना. कुठे? सिमरन एम्पोरियम. कधीपर्यंत आहे तो सेल? अच्छा, खूप छान असतात नाही साड्या तिथे. पण जाऊ दे, अजून काही ठरलेलं नाहीये इतक्यात, पण ठरेल 1-2 दिवसात. हो हो तारीख ठरली की मी नक्की कळवते तुला. हो ग बाई, आपण एकत्रच तयारी सुरू करू. नक्की. हो हो चल ठेवू. बाय. झालं का सँडविच? हो सँडविच झालेलं आहे, खाऊन पहा. घे सँडविच. ते तर आहेच रे, पण आपलं अगदी मस्त सँडविच झालंय दळवी आणि देशपांड्यांच्या मध्ये. आई हे काय बोलतेस तू? परत ते सोड. मावशी काय म्हणाली? तू ऐकलंस की लग्नाची तयारी कधी सुरू करू म्हणून डोकं पिकवले तिने माझं. तिचा तरी काय दोष म्हणा. घरात लग्न आहे म्हटल्यावर सगळ्यांना सूत येतो, आणि त्यात तुझं लग्न आहे म्हटल्यावर बघायलाच नको. अजून तारीख का नाही ठरली? तिथे काय करताय तुम्ही? मुलाकडची बाजू आहे तुमची, घाई करा असे सगळे सल्ले देऊन झाले. इथे मात्र कन्फ्युजनच आहे. तयारीच्या नावाने मात्र बोंबाबोंब. मावशी काय म्हणाली ते सांग. तेच सांगते तुला. अरे वसुधा म्हणत होती तिथले सगळे नातेवाईक म्हणतायत की तूच मुंबईला शिफ्ट झालीस की काय. तुझी सून जर इतकी चांगली आहे तर तिला बँगलोरला का नाही घेऊन येत? आता काय सांगू तिला? इथे माझ्या मुलाला भेटायला तिला वेळ नाहीये तर तिला बँगलोरला काय घेऊन येणार मी? आई पण मला एक कळत नाहीये, हे सगळे नातेवाईक मावशी हे आत्तापासून इतका विचार का करतायत? म्हणजे काय? अरे मानसीचा फोटो मी पाठवला होता फोनवरून. लग्न ठरलंय म्हटल्यावर हे सगळं होणारच. चौकशा होणार, कुरापती काढणं होणार, हे सगळं काही होणार. आणि आपण फक्त लग्न ठरलंय एवढंच सांगितलंय. त्यापुढे काय? साखरपुडा कधी आहे, लग्न कधी आहे, हे काहीच ठरत नाहीये आपलं. आई इथली सगळी परिस्थिती तुला माहिती आहे की नाही? बरोबर आहे, पण नॉर्मली मुलगा आणि मुलगी भेटले की काही भेटीनंतर त्यांच्यातली ओळख वाढते, ते एकमेकांचे मित्र बनतात आणि मग नंतर लग्न करतात. पण तुझ्या बाबतीत तुमच्या भेटीमधून तू मानसीपेक्षा विक्रांतलाच जास्त ओळखायला लागलायस. आई मी मानसीला ओळखलंय. कमाल आहे तुझ्या पेशन्सची. हे बघ, हा तू, ही मानसी आणि मधल्यामध्ये मी. मधल्यामध्ये माझं सुद्धा सँडविच झालंय. मोनिका ही का आता फोन करतेय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.